जळगाव भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत दारूच्या बाटलीत दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पाण्याचे नमुने दारूच्या बाटलीमध्ये तपासले जात असतील तर पाण्याच्या नमुने तपासणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी हा जीवघेणा प्रकार आहे। जिल्ह्याभरात दूषित पाण्याचे नमुने दरवर्षी तपासले जातात। जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांच्याकडून भूजल सर्वेक्षण यांच्याकडून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडूनही भूजल सर्वेक्षण विभागाकडून 3 महिन्यानंतर गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले जातात। पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल तपासणीनंतर दिला जातो। त्यामुळे मद्याच्या बाटलीतील पाण्याच्या नमुन्याच्या रिपोर्टबाबत निश्चितच साशंकता निर्माण झाली आहे। या भूजल सर्वेक्षण विभागांतर्गत पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहे। मात्र पाणी हे जीन समजले जाते आणि याच पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत मद्याच्या बाटलीत तपासले जात असतील तर पाण्याच्या शुद्धतेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। सूरज नारखेळे यांनी या गोष्टीचा आक्षेप घेतला आहे। भूजल सर्वेक्षण डिपार्टमेंट मॅकडॉलरमच्या बघा आपण बघू शकता ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे। भूजल सर्वेक्षण डिपार्टमेंट ही अक्षरशः मद्यपान द्रव्याची बॉटल ही एखाद्या चांगल्या मोठ्या डिपार्टमेंटली शासकीय डिपार्टमेंटमध्ये पाणी परीक्षणासाठी वापरली जाते। आपण याची नोंद घ्यावी। हे बघा ह्याच्यामध्ये ते ऑटोक्लेव्ह करतात। घे यांचा पण घे मॅकडॉल काय घे व्यवस्थित कुठून आणताय टँकोच्या बॉटल आता कठीण काम आहे।